श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। आता येणे उजिवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे, अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुणा तू काही चुको नको। श्रीकृष्ण महाराज आपलं ऐश्वर्य, गुप्त ज्ञान अर्जुनाला सांगत आहेत। हे अर्जुना, तू तुझ्या ज्ञानचक्षुनं तू बघ की तू हृदयामध्ये, आपल्या हृदयामध्ये सर्व इंद्रियाला आवरून, बहिर्मुखी असतात इंद्रिये, त्याला आवरून त्या इंद्रियांना अंतर्मुखी कर आणि हे जे मी ज्ञान सांगितलेलं आहे, अतिगुह्य ज्ञान, ते ऐक, समजून घे। ते ज्ञान हे आहे की माझ्या ठिकाणी भूते नाहीत आणि भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूताच्या ठिकाणी नाही। हे गुह्य ज्ञान, जे माझ्या ठाई भूते परी भूते मी नसे, अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुणा तू काही चुकू नको। ही एक खूणगाठ बांधून ठेव की अशा प्रकारचं गुह्य ज्ञान आहे। भूते माझ्यामध्ये नाहीत आणि मी भूतामध्ये नाही, अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत। याचा अर्थ, गुह्य अर्थ असा की भगवंत अर्जुनाला म्हणतात, मी आणि भूते एकच आहोत। मी आणि भूते एकच आहोत। आपण मध्यंतरी एक उदाहरण घेऊन बघितलं होतं की दोन भाऊ, दोन घरं, नंतर मधली भिंत पाडली, मग कोण कोणाच्या घरी राहतो। तशा प्रकारे याचा अर्थ हा आहे की मी भूताच्या ठिकाणी नाही किंवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत। याचा अर्थ असा की भूते म्हणजे सर्व हे प्राणी मात्र आणि मी एकच आहोत। मग याचा अर्थ असा होतो की कोण कुणाच्या शरीरात राहावं, कारण सर्वजण एकच आहे, याचा असा अर्थ होतो। मग अर्जुन काय म्हणतो, देवा हे तू जे सांगितलंस ते समजलं मला हे समजलं तू की आपण सर्वजण एकच आहोत, परमात्माच आहोत, हे समजलं। हे पण समजलं तू करता आहेस, धरता आहे हे आणि हरता पण आहेस, म्हणजे विश्वाची निर्मिती करणारा, विश्वाचं पालन पोषण करणारा आणि विश्वाचं हरण करणारा पण तूच आहेस। तुझे ऐश्वर्य ऐकलेले आहे, काय म्हणतात ते, तुझं ऐश्वर्य मी ऐकलेलं आहे। आता अशा प्रकारची भाषा अर्जुन सांगत आहे। आणखीन काय म्हणतो बघा अर्जुन काय सांगतो, ऐसे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिते, हे तुझं विश्वरूप हे ऐकलं, आगाध असं जे असलेलं विश्वरूप ऐकलेलं आहे। ते देखावया चित्त माझे उतावीळ देखा। आता माझं मन होत आहे, माझं मन उतावीळ होत आहे की तुझं हे जे ऐश्वर्य आहे हे मी पाहावं। ते देखावया चित्त माझे चित्त उतावीळ झालेलं आहे, हे तुझं विश्वरूप पाहावं असं मला वाटतं। मग आणखीन तो काय म्हणतो पहा, अर्जुन काय म्हणतो, तुझे विश्वरूप आगवे माझे जिटीसी गोचर व्हावे, ऐशी थोर आस जिवे बांधोनी आहे। हे तुझं विश्वरूप जे आहे ते माझ्या ध्यानात कसं यावं, मी पाहावं, डोळ्यांनी पाहावं, अशा प्रकारचा ध्यास मी घेतलेला आहे। तुझं विश्वरूप तू सांगितलास, तुझं ऐश्वर्य तू सांगितलास की मी असा आहे, मी तसा आहे, हे सर्व मी ऐकलं। आता माझ्या चित्ताची ओढ लागलेली आहे, हे तुझं ऐश्वर्य मी पाहावं, अशा प्रकारची अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणत आहेत। परंतु आणखीन काय म्हणतो पहा, तो आणखीन हे पण म्हणतो की देवा
परी अनिक एक शारंगी परी अनिक एक येत शारंगी तुझं विश्वरूपात द्या खाव या लागे. म्हणजे हे देवा शारंगी म्हणजे श्रीकृष्णाचं एक नाव आहे शारंग. तर हे देवा तुझं विश्वरूप पाहण्यासाठी आणखीन एक आहे पै योग्यता माझी अंगी असे की नाही, परंतु तुझं ते रूप पाहण्यासाठी माझी योग्यता माझी पात्रता माझा अधिकार आहे का नाही हे मला माहीत. अशी अर्जुनाला शंका येते की हे विश्वरूप तुझे आता जे वर्णन केलेलं आहेस, तुझं ऐश्वर्य वर्णन केलेलं आहेस, हे फार थोड्या लोकांनी हे तुझं अगोदर पाहिलेलं आहे. यशोदा मातेनं पाहिलं. तू ज्यावेळेस लहान होतास माती खाल्लास त्यावेळेस यशोदा माता रागावली. बळीदादानं कांगाळी केली की याने माती खाल्ली. त्यावेळेस यशोदा माता रागावली आणि ती म्हणाली की हे श्रीकृष्णा हे कान्हा तू तोंड उघड. त्यावेळेस मग तू आपलं मुख उघडलास आणि त्या तोंडामध्ये मुखामध्ये यशोदा मातेला पूर्ण ब्रह्मांड दाखविलास. हे असे थोडेच लोक आहेत, थोडेच भक्त आहेत की ज्याला तू विश्वरूप दाखवलास. असं विश्वरूप पाहण्याची माझी लालसा आज झालेली आहे, परंतु माझी योग्यता आहे का नाही माहीत नाही. म्हणजे हे तुझं विश्वरूप पाहण्याची माझी योग्यता आहे का नाही हे माहीत नाही आहे. हे आपले आपण मी नेणे ते का नेनसे जरी देव म्हणे तरी सर्व काय जाणे निदान रोगाते. आता देव का म्हणतो अरे तुझी योग्यता आहेच, योग्यता आहे म्हणून तर तुला मी हे ज्ञान दिलं, गुह्य ज्ञान सांगितलं, तुझी योग्यता आहेच. परंतु अर्जुन का म्हणतो देवा रोगी जो आहे रोग्याला आपला रोग समजत नाही, स्वतःहून स्वतःचा रोग समजत नाही, म्हणून माझं योग्यता मला कळत नाही, माझी काय योग्यता आहे मला कळत नाही, तू योग्यता जाणू शकतोस. अशा प्रकारची अर्जुनाने शंका व्यक्त केलेली आहे की माझी योग्यता किती आहे हे मला माहीत नाही. जसं रोग्याला आपला रोग समजत नाही तशी माझी योग्यता आहे का नाही हे मला माहीत नाही. अशा प्रकारची शंका अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे. तेव्हा श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? श्रीकृष्ण महाराज म्हणतात नाही तिच्या तरी ऐसे ते कृपा करा एरवी नव्हे हे मना अवधारा वाया पंचमा लापे बधिरा सुख केवतू देणे. परंतु हे देवा माझी योग्यता असलं तर सांग, हे तुझं रूप दाखव, नसलं तर कृपा करावा आणि एरवी नव्हे हे मना अवधार, नाहीतर नको म्हण. कसं आहे माझी जर योग्यता नसेल तर तुझं रूप तू दाखवू नको, तू नाही म्हण. कशा प्रकारे एखादा जो कानानं बधीर आहे, केवंडा म्हणतो बघा आपण, त्याला ऐकू येत नाही, तिच्यापुढे कितीही चांगल्या प्रकारे सप्तसुरामध्ये गायन केलं, पंचम आलापे म्हणतात, पंचम आला किंवा सप्तसुरामध्ये जर गायन केलं कोणी, चांगलं वाद्य आहे, संगीत आहे आणि आलाप देऊन संगीत म्हणलेलं, तरी त्या बधीर केवढ्या मनुष्याचा काही उपयोग नाही. तशा प्रकारे जर माझी पात्रता नसेल तर तू नको म्हण, नको सांगू, नको दाखवू तुझं रूप, कारण ते व्यर्थ आहे. जर माझी खरी जर पात्रता असेल तर मला तुझं रूप दाखव, मला तुझं रूप दाखव, पाहण्याची फार इच्छा आहे. अशा प्रकारचं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहेत. मग त्यावेळेस काय श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात पाहू आपण. श्रीकृष्ण महाराज म्हणतात बघ म्हणे, या लागी माझे विनविले ऐकिजे तरी अवदान दिजे सज्जनी तुम्ही. तुला दाखवतो म्हणे, माझं रूप दाखवतो, हे करतो, परंतु माझी तुला एक विनंती आहे. काय विनंती आहे? याची लागी माझे विनविले ऐक, माझी विनंती आहे ऐक. तू सावधान चित्त देऊन, सावधान देऊन एकाग्रतेनं माझं बघ.
सज्जन ते आपणाला पण सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज हिच्या अगोदर पण म्हणाले होते. सुरुवातीला ज्यावेळेस राजयोग सांगत होते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपणा सर्वांना सांगत होते की मी गुह्य ज्ञान तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही कान देऊन ऐका. तशाच प्रकारे इथं श्रीकृष्ण महाराज परत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे अर्जुना, तू लक्ष देऊन ऐक किंवा लक्ष देऊन बघ. माझं हे ऐश्वर्य आहे, हे लक्ष देऊन ऐक. अशा प्रकारची भाषा ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत आणि श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात ते बघू आपण. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. ते इथं गीताची महात्म्यता सांगत आहेत. बाप बाप ग्रंथ गीता, धन्य धन्य आहे म्हणे ही गीता, जिथं वेद आणि सर्व वेद ह्या भगवंताची गुणगान करतात, श्रीकृष्णाचे गुणगान करतात, परमात्म्याचे गुणगान करतात. तो श्रीकृष्ण महाराज स्वतः वक्ता हो हे अर्जुनाला गीता सांगत. गीता ज्ञानेश्वर महाराज गीतेची महत्ती सांगत आहेत. बाप बाप ग्रंथ गीता म्हणजे धन्य धन्य आहे ही गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, जो देवता जो आहे वेदाला प्रतिपाद्य आहे, वेदाला पूजनीय आहे, असा जो श्रीकृष्ण महाराज तो वक्ता होऊन येथे अर्जुनाला गीता सांगत आहेत. ती ही भगवद्गीता. हे ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेचं महात्म्य सांगत आहेत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला आपला ऐश्वर्य दाखवत आहेत. अशा प्रकारचं आता ऐश्वर्य काय आहे ते आपण पाहू. श्रीकृष्ण महाराज आपलं ऐश्वर्य दाखवत आहेत. श्री भगवान उवाच. भगवान काय म्हणतात, पश्चिमे पार्थ रूपाणी शतशा अतसहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्ण आकृतीनी च. पश्चिमे पार्थ, हे पार्था पहा म्हणे, रूपानी माझं रूप म्हणजे किती प्रकारचं रूप आहे. शतशः अतसहस्रशः हजारो हजारो म्हणजे कितीतरी. याचा अर्थ फक्त 100 किंवा सहस्र होत नाही. शतशः सहस्रशः म्हणजे अनंत अनंत रूपं आहेत. नाना विधानी नाही नाना प्रकारची आणि दिव्यानी दिव्य आहेत. ती रूपं पण दिव्य आहेत, नाना प्रकारची आहेत. नाना वर्ण नाना वर्णाचे आहेत आणि नाना आकृतीची आणि म्हणजे आकृत्या पण पुष्कळ आहेत. एकच आकृती नाही, पुष्कळ आकृत्या आहेत. अशा प्रकारचं विश्वासरूप आता श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना तू पहा, आता मी माझं विश्वरूप आणखी त्याने भगवंताने विश्वरूप दाखवलं नाही. ही त्यांची हे भूमिका तयार करत आहेत. भूमिका तयार करत आहेत अर्जुनाची. सांगत आहेत त्याची मनाचा विकास व्हावा, त्यांचं मन दृढ व्हावं. कारण या विश्वामध्ये असे अनंत रूपं आहेत. सुंदर आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, भीषण आहेत, बिभत्स आहेत. असं नाही की सर्व चांगलं आहे, बिभत्स पण आहेत. पण अर्जुनांना असं बिभत्स रूप पाहून भिवू नये, भीती निर्माण होऊ नये म्हणून सुरुवातीला दाखवण्याच्या अगोदर ते भूमिका तयार करत आहेत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी की तू पुष्कळ प्रकारचे रूप आहेत माझे, अनंत रूप आहे, नाना आकृतीचे आहेत, नाना प्रकारचे आहेत आणि दिव्य आहेत. काही दिव्य आहेत, काही भीषण आहेत, काही हिंस्र आहेत, काही भीतीदायक आहेत, नाना वर्ण आहेत आणि आकृती पण नाना आहे. आता याच्या अगोदर आपण एक वेळेस पाहिलं होतं पहा की महादेव पार्वतीच्या लग्नासाठी महादेवाची ज्यावेळेस वरात निघते त्यावेळेस महादेवाचे जे वरातीमध्ये गण असतात, वराती लोक, त्यावेळेस त्या वरातीचे वर्णन शिवपुराणामध्ये आणि तुलसीदास महाराजांनी रामचरित मानसमध्ये वर्णन केलेलं होतं. आपण थोडक्यात पाहिलं होतं
की किती प्रकारचे ते भूत होते, कशा कशा प्रकारचे होते. अशा प्रकारचे जे भूत आहेत, प्राणी आहेत, सर्व जग आहे. इथं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाची मन कामदा त्याला भीती मरून जावी, नंतर त्याची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इथं भगवंतानी, इथं ज्ञानेश्वर महाराजांनी फार विस्तारानं याचं वर्णन केलेलं आहे. काय काय भगवंताच्या शरीरामध्ये विश्वरूप आहे, विस्तारानं वर्णन केलेलं आहे. मी प्रथम वाचून दाखवतो, नंतर याचे फोड आपण नंतर करू, उद्याच्या प्रवचनामध्ये करू. फक्त आता हे ज्ञानेश्वरीचं हे फक्त श्लोक किंवा ओव्या वाचून दाखवतो. अर्जुना त्वा एक दावा मनितले, आणि तेची दाव तरी काय दाविले. आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी. एक एक रसे एक स्थूळे, एक रस्वे एक विशाळे. प्रथुतरे सरळे अप्रांते एके. एक अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे. उदासने स्नेहाळे तीव्रे एके. एके घूर्णिते सावधे, असलगे एके अगाधे. एके उदारे अतिबद्धे, क्रुद्धे एके. एक शांते सन्मदे, स्तब्धे एके सानंदे. गर्जिते निशब्दे सौम्य एके. एके साभिलाषे विरक्ते, उन्निद्रिते एके निद्रिते. परितुष्टे एके आर्ते, प्रसन्ने एके. एक अशास्त्रे सशस्त्रे, एके अशस्त्रे सशस्त्रे. एके रौद्रे अतिमित्रे, भयानके एके विचित्रे. लयस्थे एके. एके जनलीला विलासे, एके पालनशीले लालसे. एके संवारके सावेशे, साक्षीभूते एके. एवं नानाविधे परिभवसे, आणि दिव्य तेज प्रकाशे. तेवीचे एक एका ऐसे वर्ण ही नव्हे. एके तातले 15.5, तैसे कपिल वर्णे अपारे. एक सर्वांगे जैसे सेंदुरे, डवरले नभ. एके साव्याची चुळकी, जैसे ब्रह्मकटाहा खचिले माणिकी. एके अरुणोदया सारखी कुंकुम वर्णे. एके शुद्ध स्फटिक सोजवळे. एके इंद्रनीळ सुनळे. एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके. एके लसत कांचन समपिंपळी. एके नवजल दशामळी. एके चापे गौरी केवळी हरिते एके. एके सप्त ताम्रतांबडी. एके श्वेतचंद्र चोखडी. ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी. हे जैसे का अनान वर्ण, तैसे आकृती ही अनारसेपण. लाजा कदर परिहाला शरण, तैसी सुंदरी एके. एके अति लावण्य साकारे. एके स्निग्ध वपू मनोरे. श्रृंगार श्रेयचे भांडारे उघडिले जैसे. एके पिनावय मासाळे. एके शुष्के अति विक्राळे. एके दीर्घ कंठे विताळे विकटे एके. एवं नाना विधाकृती, या पाहता पारू नाही सुभद्रापती. याच्या एकेकी अंग प्राप्ती देख पाजग. अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज आणखी काही बरंच काही वर्णन करतात. आता ह्याचं फोड, ह्या ओव्याची फोड, ह्या ओव्याचा अर्थ आणि कशा प्रकारचे भगवंताच्या शरीरामध्ये हे रूप होते, अशा प्रकारचं वर्णन आता पुढच्या आपण सत्रात करू. की हिच्याहून आपल्याला अंदाज येईल की आपण जे अगोदर विचार केला होता तिच्यापेक्षा पण जास्त प्रकारचं रूप ह्या भगवंताच्या विश्वरूपामध्ये आहे. आता हे पुढच्या सत्रात ह्याचा विश्लेषण करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.